सगळं सफासफाई करणं झालं. ठीक आहे ना, आता काय करतो तू इकडे ठेवलं असतं तर अजून तू एक जीवाला काव काव राहिली असती. तिनं म्हटलं असतं हात नाही लावू देत, आता येईन तर हिनं म्हटलं असतं हात नाही लावू देत. आता बाई आली मी, तुम्ही बोलावलं ना मला, येऊन गेली मग मी पटकन. हो ये ना, स्वागत आहे तुझं. वैशाली ताटन ना आरतीचं, ताटन आरती गिरती करणं तिची. पहिल्यांदा घरी आली तर आरती नाही करत काय? आता बाई खरंच खरंच आरती करायला लागते काय? अनुगत आहे वैशाली ताई, तुम्ही तर भल्ला साध्या गोळ्या आहे बा. आता बाई मजा करून राहिला ना, तुम्हाला मजा कशी समजत काय? आरतीचं ताट काय लागायला लागते? मी काय काय पाहुणी नाही काय पहिल्यांदा आली घरात? सुनच आहे घरची, काही नाही करायला लागत आरती गिरती. आता बाई भल्ला मजा की बा. असं आणि का फोन केला बरोबर बातच आली, तयारीतच होती वाटतं नाही? तयारीतच होती काय घरी यायच्या? नाही आता बाई तयारीत काय होती, तयारीत तर होती पण मार्केटात जायच्या, शॉपिंग गिपिंग करायच्या. कारण आई म्हणे चल म्हणे कपडे घेऊन घेऊ म्हणे त्यासाठी, मग घेतल्यापेक्षा आता घेऊन घेऊ म्हणे. तर तेवढ्यात तुमचा फोन आला तर मग म्हटलं चल चाललं जातो म्हटलं. मग म्हणे थांब म्हणे आता दिवाळी करून जायचं म्हणे. मी म्हटलं नाही दिवाळी नाही करत, माझ्या घरचीच करत म्हटलं मी दिवाळी म्हटलं. असं म्हणजे तू फोनचीच वाट पाहून राहिली होती काय माया? फोन करून तेव्हाच जाईन म्हणून तू तर म्हणे मी दिवाळीच्या पहिल्या दिवशी येऊन जाईन म्हणे. मग नाही आता बाई फोनची वाट नाही पाहून राहिली होती, मीच येत होती, उद्या येत होती. पण आई म्हणे थांब म्हणे तर पहिले सामान घेऊन घेतो म्हटलं, मग झालं जातो म्हटलं. आईला म्हटलंच होतं मी माझ्या घरची दिवाळी करतो म्हटलं. जा बॅग नेऊन ठेवते. आता एवढ्या दुरून आली तर थकली असेल ना, नेऊन ठेवते बॅग घरात. आता बाई माझ्या आईने तुमच्यासाठी साडी पाठवली, वैशाली ताईसाठी पाठवली आणि म्हणे देऊन देतो म्हणे त्या सासूबाईला म्हणे एक एक साडी म्हणे दिवाळी निमित्त. तसं काय देणं होते म्हणे? काय काय गरज होती, चालत होतं कायले पाहिजे होती साडी न गिडी? आता काही साडी काय पहिली दिवाळी आहे काय साडीच पाहिजे म्हणून मला? बरं आता बाई येतो मी बॅग ठेवून. आणि काय म्हणते काय काय व्हायचंय? जा मग करून घेऊ वैशाली ताई. झालं बा सगळंच झालं. मोहिनी तू वाटच पाहिली हो मी म्हटलं मोहिनी राहिली असती जरासा हातभार करू लागला असता म्हटलं. बरं येतो वैशाली ताई मी इथून. पाहिली हो वैशाली तेवढी शक्ती आहे ती तुला, तर येतही नाही एवढा शक्तीपणा करता. काय म्हणतो तर तिच्या मायली एवढंही नाही समजलं दिवाळीच्या पहिले पोरीला कसं ठेवावं म्हणून. अहो माझ्या फोनची वाटच पाहून राहिली होती ते काय आली असती नाही का आता? जाऊ दे ना आता बाई, आली ना आता, आली तर चांगलंच झालं. तसं आपल्याला तिला बोलावलंच होतं, चांगलं नाही वाटत ना नवीन नवीन सून आता तिथं राहिलं पहिल्या दिवाळीला. शोभते काय माझ्या घरी करणं दिवाळी? तू तर अशीच राहायचो काय बानी गंगू. तेरी चुनरिया दिले गई. बापा राजेशजी आज घरीच आहे का? ड्युटीवर नाही गेले तुम्ही? नाही गेलो. कोण काय म्हणतो तू नाही गेलो तर? मग मी कायले काही म्हणू बाबा, मी तुम्ही दिसले म्हणून विचारून राहिली. रोज ड्युटीवर जाता, आज नाही गेले म्हणून विचारून राहिली. तू कशी काय आली? तुम्ही बोलावलं नाही, घ्यायला नाही आलो. धक्के मारून काढून दिलं नसून ती आईनं बाबानं घरून, नाही म्हणून तर आली तू वापस इथंच. धक्के मारून कायला काढा मग मला? पोरीला कोणी धक्के मारून काढत असते का घरातून? काही बोलत राहता. माझ्या घरी येतो शेवटी सासर. आली मी इथं वापस. मी पहिले सांगितलं होतं आता पहिले का येतो म्हणून. आणि तसंही तुमच्या आईनेच फोन केला म्हटलं मला. माझ्याशिवाय निघलं नाही म्हटलं काय, मला फोन केला म्हणून आली मी. नाही तर मी तिथंच दिवाळी करत होती म्हटलं. मला काही गरज नाही तुमच्या घरी वापस यायची. पण सासूबाईनेच बोलावलं म्हटलं मला. तुम्ही तर एखादा फोन नाही लावला मला का आपल्याला बायको एखादा फोन करायला लागते म्हणून. बापा केवढी भारी बॅग होती हे. याच्यासाठी आता मला स्वतःहूनच कपडे आणायला लागले. माझ्या मायले तर समजलंच नाही का आता सासरी चालली पोरगी तर काही बनलं पाहिजे म्हणून मलाच आणायला लागलं माझ्या पैशानं. जाऊ दे आपला तर झाक झाकला गेला. आता लाडी गोडी लावतो जराशी. राजेशजी गोष्ट ऐका मी अजूनही नाराज आहे काय? तर सोड ना नाराजी, किती नाराज राहता बाबा. बोलणं तर काय म्हणतो, कानानं ऐकून राहिलो ना मी, का डोळ्यानं ऐकू? नाही डोळ्या घेऊन काय ऐकू? मी काय म्हणतो साडी घेऊन द्या ना, पहिली दिवाळी आहे ना, साडी निघून देत काय? कशी आहे तुम्ही? स्वतःहून तर म्हणतच नाही, मलाच मागा लागते साडी. आता काय पाहिजे साडी? किती मोठं नुकसान भरलं मी माहित आहे तुला. 50,000 रुपये गेले ना माहीत, त्याच तर घेतले. आता बयाचं कोण राहिली? अहो मी नाही घेतलं राजेशजी, तुम्हाला वाटतं बाबा असं मी घेतलं म्हणून. मी काय करून त्या पैशाचा? तुमच्याच पैशाचं कमी घरातल्या घरात. आता माझ्या साडी दिले तर पैसे आहे नाही मोहिनी. आता जाऊ दे, त्या मोठ्या साड्या एखादी घालून घेतो त्याच्यातली, पुढच्या वर्षी घेऊन देईन. आता कशा आहे तुम्ही पहिल्या दिवाळीला पैसे देत म्हणता? बरं ठीक आहे, येतो मी तिकडून नाट्या बैल भेटून येतो. जाय तिकडे, डोकं नको खूप आहे इथं. झोपू दे मला जराभर, आजच्या दिवस घरी येत आराम करू दे. कसा माणूस असून तर असं बापा, बायको याची खुशी नाही त्याला. नाही तर लोकांना किती खुशी राहते. आली बापा मी बायको घरी. या माणसाला तर बस दुःखच झालं जसं काही मी घरी आली तर. आता बाई ये बस सांगतो तुले. अहो वैशाली ते साड्या आणल्या ना, त्याच्यावरच्या ब्लाऊज शिवायची असेल नाही काय? तर मी काय म्हणतो दोघी जणी जा आणि झंपर टाकून द्या ते शिवाले. माय घेऊन जाजो, मायवाला मापाला घेऊन जाजो आणि टाकून द्या बरं ते. असे कसे बिलाचे कसे घाला बाबा तुम्ही. आता बाई तुम्ही साड्या आणल्या तर सांगितलं करून मला माझ्या माहेरात कोणी
ते एक माझ्या शेजारची काकू आहे कधी मस्त ब्लाउज शिवून देते. तुम्ही म्हटलं असतं तर मग तिथून शिवून नसते आणले काय. आता काय लेवं तिथून यायची गरज आहे, आपल्या इथंच तर शिवून देते. जरासं बाहेर निघा लागते. आता निघालच नाही तुम्ही बाहेर तर तुम्हाला काय माहित होईल. आपल्या बाजूनं सुमनच्या घराच्या बाजूनं ते बहिणी राहत काय शशिकला ते शिवते ना, मस्त झंपर शिवते ते. माझे झंपर ते शिवते. आता टाकून द्या तुम्ही सध्याचे त्याच्याजवळ, शिवून टाकते ते. आजच्या आजच देते ते, उद्या घालून घेता. मला तर अजून नाही माहिती आता इथं झंपर शिवला जाते म्हणून. हो तर तुला कारण मी तुला फुरसत राहील तेव्हा कमी, तेव्हा तुला बाकीच्या गोष्टी माहित होईल ना. बरं महिनी काय आता वैशालीने एकटीने सारं केलं म्हटलं. हा एवढं मोठं फराळाचं साफसफाई सगळं केलं तिनं. आता हे दिवाळीचा सण आहे ना, पुरा तू इकडे पुरा तू कर. आता तिला आराम द्या आता एक दिवस तरी. वरचं वीरचं काम तिच्या मागे लय निघते. पण आता हे पुरं सणाचं काम आता तू कर. काय म्हणतो महिनी? हा ना आता बाई करतो ना. तुम्ही काय चिंता करता, सगळं काम करतो मी उद्याचं. तुम्ही बिलकुल मनानच का महिनीने एवढं मस्त केलं म्हणून. हो माहित पडते ना आता किती निवाड पाडतं उद्या. तर माहितच पडते आता कर्ज उद्या तुझ्या तिकडे इथे करणं सगळं म्हणतो बघायलाच तुले. हा चल आता लाग का मी आजपासूनच पुरण गिरण टाकून देऊ आज संध्याकाळी. उद्या मग धावपळ येते लय, एवढ्या धावपळ होत नाही मग. चल टाकून दे मग. साधा स्वयंपाक राहते मग अजून नाही राहते. हा मग करशील तिच्याच माग तर त्याच्यापेक्षा आतापासून करणं चालू करून दे. हा हा आता बाई ठीक आहे ना करतो ना. बरं कुठे येते परी? कुठे परी आणि लहान बापूजी कुठे येते? कुठं राहतील बापा? हाय खोलीत झोपले दोघं नवरा बायको. त्याला शरम नाही तिला शरम नाही. एवढ्या दिवसा ढवळ्या खोलीत जाऊन झोपले आहे ते. शरम आहे का त्याला जराशी? सासू आहे घरात, सासरा राहते, जाऊ राहते, भासरा राहते. तिला काही शरम नाही कोणा गोष्टीची. हा शरम तर सारी इकलीच आहे तिनं. आता बाई देऊ काय आवाज देऊ का तिला? मग मी काहीच बिचारे सापाच्या बऱ्यात हात टाकतो फालतू. हा मग साप बसला दिसला म्हणजे काही नको टाकू, राहू दे. जसं आहे तसं चालू दे. त्याला करायचं तसं करू दे. आपल्याला जे पटतं आपण करा. हेच काय नागिनीपेक्षा कमी आहे मोहिनी? नाही मोहिनी काही. आता बाई तुम्ही मला चिडवता, मी काही नागिन आहे का? ते तिला म्हणते वैशाली ताई, मला थोडी म्हणते काही. बरं आता बाई आज कोणी आपल्याला आपले सगळे बहीण भाऊ आहे की नाही त्याची नावं घ्यायला लागते आणि त्याला शुभेच्छा द्यायला लागते. मग आता मी घेऊ का तुम्ही घेता? हा घे ना तू. तुला पसंत नाही करते आपले बहीण भाऊ लय पसंत करते. मोहिनीच करते सगळेजण तर तूच घे ना. बरं आता बाई ठीक आहे तुम्ही म्हणता तसं. सविता गोतमारे ताई तुम्हाला धन्यवाद. रश्मी दळवी, श्रद्धा कावलकर, गीता मैकर, मिनल गर्डे, पद्मजा पाठक ताई, प्रतीक्षा क्षीरसागर ताई, नितेश डहाके, तबस्सुम शेख, लता गोरे, माधवी राऊत, अर्चना पारवे ताई खूप खूप धन्यवाद तुमचे सर्वांचे. उमा राऊत, रुपाली चक्रवर्ती, चंदा खापरे ताई, खुशाल गुमुगे, सुनंदा डेहनकर, स्वाती कांडलकर ताई खूप खूप धन्यवाद तुमचे. निखिल दातील, साक्षी मालोकर, कविता चुनरकर, मेघा वानखडे, सिंधू डोंगरे, मोनिका गायकवाड, नलिनी सोनुले, शुभदा गोठणकर, सोनाली बाहुल, शर्मास किचन, रमेश राऊत, साहेब शेख खूप खूप धन्यवाद तुमचे. कुर्मी दुगडे, सुजाता डेरे, ममता बोपचे, एंजल सोनुपिन, सोनाली ठाकरे, पल्लवी बोचकर, अश्विनी पारिसे, प्रतिभा पिटले ताई, ज्योती गेडाम, वंदना वानखडे आणि सुषमा गुल्लाणी ताई तुमचे खूप खूप धन्यवाद सर्वांचे की तुम्ही एवढा आम्हाला प्रेम देता. मोहिनीला खूप प्रेम देता तुम्ही आणि आवर्जून व्हिडिओ बघता. असेच आमचे रोजचे व्हिडिओ बघत जा. आम्हाला खूप आनंद होते. तुम्ही नाव टाकता कमेंट मध्ये, जसे नाव टाकता लाईक करता तशी हाईप पण देत जा. हाईप पण एक लाईक सारखंच आहे की तुम्ही हाईप दिलं की आम्हाला कळते की तुम्ही आमच्यावर खूप प्रेम करता म्हणून. आणि आमच्या चॅनलला असंच सपोर्ट करा आणि असंच भरभरून प्रेम द्या. आणि तुम्हाला सर्वांना आता आपल्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमची दिवाळी खूप छान जावो अशी मनापासून तुम्हाला खूप शुभेच्छा आमच्या सगळ्या परिवाराकडून. चला तर बघा आता आपण भेटू ताई उद्याच्या भागात. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद. बरं मोहिनीच्या इकडून नाही बरं आमच्या इकडून पण तुम्हाला खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा. दिवाळी तुमची आनंदमय जावो अशी देवाच्या चरणी प्रार्थना. चला मग भेटू आपण उद्याच्या भागात. हो माझ्या इकडून धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. नाही तर म्हणा मोहिनी दिल्या आणि आता बी नाही दिल्या, वैशालीने दिल्याच नाही शुभेच्छा. वैशाली मंद आहे असं म्हणाल तुम्ही. वैशाली मंद नाही आहे. वैशाली कशी समजदारी घेते म्हणून. चला मग दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला. आता आपण उद्या दिवाळीच्या पर्वावर भेटू. बरं आता वेळेला किती खुशी झाली, सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. चला आता मस्त आता आपण दिवाळी साजरी करू. बरं झालं पप्पा मी माझ्या आईच्या घरून येऊनच गेली इकडे.